जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चौगले HR या ऑफिशियल YouTube चॅनलवर। जर तुम्हाला प्राध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून कार्यरत व्हायचं असेल तर सध्या शिक्षण विभागामध्ये स्कूल लेक्चरर या पदासाठी महाभरती सुरू झालेली आहे। 2025 ही रिक्रुटमेंट आता सुद्धा सुरू झालेली आहे। याची नोटिफिकेशन ऑलरेडी आउट झालेले आहेत। अर्ज प्रक्रिया सुद्धा याची सुरू झालेली आहे, कारण याचे अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेली आहे आणि याची जी अंतिम तारीख, शेवटची तारीख जी अप्लाय करायची आहे ही 12 सप्टेंबर 2025 ही असणार आहे। जर तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, म्हणजेच तुम्ही कोणत्याही वयोगटातील असाल, महिला किंवा पुरुष, तुम्ही ते अप्लाय करू शकता। या जॉबसाठी जी वयाची अट असणार आहे ही मिनिमम 18+ असणार आहे आणि मॅक्झिमम 40 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट या जॉबसाठी अप्लाय करू शकतात। या जॉबसाठीची सॅलरी स्केल काय असणार आहे, याच्यासाठी अर्ज करण्याची काय प्रोसेस आहे, याच्यासाठी एक्झाम कोणती होणार आहे, त्याचा सिलेबस काय असणार आहे किंवा याच्यासाठी अप्लाय कसं करायचं, सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्राजक्ता चौगले HR या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता स्कूल लेक्चरर रिक्रुटमेंट 2025 हे सुरू झालेलं आहे। या वॅकन्सीज या शिक्षा विभाग या डिपार्टमेंट कडून निघालेल्या आहेत RPSC यांच्या थ्रू, आणि स्कूल लेक्चरर या पदासाठी ही वॅकन्सी सध्या आउट झालेली आहे आणि जवळजवळ 3225 इतक्या जागा इथे भरायच्या आहेत। याच्यासाठी जे अप्लाय करायची प्रोसेस आहे ही संपूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि याची ऑलरेडी अर्ज प्रक्रिया याच्यासाठी ऑलरेडी सुरू झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता 14 ऑगस्ट 2025 रोजी याची नोटिफिकेशन्स आउट झालेले आहेत। अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याची शेवटची जी तारीख असणार आहे ही 12 सप्टेंबर 2025 असणार आहे। सो ही डेट महत्त्वाची असणार आहे आणि तुम्ही बघू शकता ऑल मेल फिमेल कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतात। स्कूल लेक्चरर साठी जी सॅलरी इथे त्यांनी सांगितलेली आहे पे मॅट्रिक्स लेवल 12 याच्याप्रमाणे GP 4800 इथे। सो सॅलरी ब्रॅकेट अगदी चांगलं इथे त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे। एज लिमिट तुम्ही बघू शकता, मिनिमम 21 वर्ष असणार आहे तर मॅक्झिमम एज हे 40 वर्ष असणार आहे। याच्यामध्ये ST SC बॅकवर्ड क्लासेससाठी 5 ते 10 वर्ष अशी सूट असणार आहे। ते तुम्ही नोटिफिकेशन मध्ये डिटेल मध्ये वाचून घेऊ शकता। ऍप्लिकेशन फीज याचे काय असणार आहे समजून घेऊया। जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 600 रुपये मात्र, तर SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये ऍप्लिकेशन फीज असणार आहे। पेमेंट मोड याचं ऑनलाईन असणार आहे, तुम्ही ऑनलाईन याचं पेमेंट करू शकता। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिल्याप्रमाणे याचे नोटिफिकेशन राजस्थान लोकसेवा आयोग अजमेर यांच्यातर्फे हे नोटिफिकेशन आउट झालेले आहेत। याचा नोटिफिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 6 एक्झाम स्कूल लेक्चरर कोच RPSC EP1 2025-26 असा आहे। तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या विषयांसाठी इथे स्कूल लेक्चररची गरज आहे। त्यापैकी तुम्ही सब्जेक्ट बघू शकता हिंदी, इंग्लिश, संस्कृत, राजस्थानी, पंजाबी, उर्दू, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स असे बरेचसे सब्जेक्ट, जवळजवळ 27 इथे सब्जेक्ट त्यांनी स्पेसिफाय केलेले आहेत। टोटल तुम्ही इथे बघू शकता 3225 इतक्या जागा इथे भरायच्या आहेत। त्यापैकी सर्वात जास्त हिंदी या सब्जेक्टसाठी 710 जागा इथे नमूद केलेल्या आहेत, तर कॉमर्स सब्जेक्टसाठी 430 इतक्या जागा भरायच्या आहेत। केमिस्ट्रीसाठी 170, जिओग्राफीसाठी 270। जे कॅन्डिडेट ज्या सब्जेक्टमध्ये त्यांचं प्रभुत्व असेल, एक्सपर्टाइज असतील, त्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता। त्या पद्धतीने तुम्ही इथे चूज करू शकता। या जॉबसाठी जो क्वालिफिकेशनल क्रायटेरिया आहे तो आपण समजून घेऊयात। मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून असणं गरजेचं आहे किंवा तुमचा डिग्री डिप्लोमा एज्युकेशन सेक्टरमध्ये असणं गरजेचं आहे। काही पदांसाठी इथे ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे तर काही पदांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे। वेतन इथे तुम्ही बघू शकता, सॅलरी जी आहे पे मॅट्रिक्स लेवल L12 ग्रेड पे 4800 इतकी फिक्स पे असणार आहे तुमची। एज लिमिट तुम्ही बघू शकता, इथे 21 वर्ष कमीत कमी ते जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात। याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा भेटतं, तुम्ही ते बघू शकता।
जे स्केड्युल्ड कास्ट म्हणजे SC ST असतील किंवा बॅकवर्ड क्लासेस किंवा मोर बॅकवर्ड क्लासेसमधून आहेत त्यांना 5 वर्षांपर्यंतचं एज रिलॅक्सेशन आहे. तर त्याप्रमाणे जे वुमन कॅन्डिडेट्स आहेत स्केड्युल्ड कास्ट ST बॅकवर्ड क्लास त्यांना 10 वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन आहे. तर जनरल कॅटेगरीच्या ज्या वुमन्स आहेत त्यांना 5 वर्षांपर्यंतचं एज रिलॅक्सेशन आहे. त्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता विधवा आणि परित्यक्त महिलांसाठी सुद्धा इथे एज रिलॅक्सेशन आहे. याची शेवटची तारीख जी अप्लाय करायची आहे ही 12 सप्टेंबर 2025 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथे लवकरात लवकर अप्लाय करू शकता या प्रोसेससाठी जर तुम्हाला स्कूल लेक्चरर हा जॉब हवा असेल. आणि याची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही इथे बघू शकता rpsc.rajasthan.gov.in या ऑफिशियल अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही या जॉबसाठी नक्कीच अप्लाय करू शकता, कारण याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. याच्यामध्ये जी रिटर्न एक्झाम होणार आहे त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊयात. स्कूल लेक्चरर या पदासाठी जो सिलेबस असणार आहे त्याची एक्झाम जी आहे ही 450 मार्कांची असणार आहे. त्यापैकी पेपर 1 हा 150 मार्कांचा तर पेपर 2 हा 300 मार्कांचा असणार आहे. त्याप्रमाणे इथे तुम्ही बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स काइंड ऑफ याची एक्झाम असणार आहे. मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. आणि तुम्ही बघू शकता जनरल स्टडीजवरती एक पहिला पेपर होणार आहे. तर जो तुमचा सब्जेक्ट कन्सर्न म्हणजे ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ॲज अ टीचर त्याच्यामध्ये तुमचं कितपत नॉलेज आहे हे सुद्धा इथे टेस्ट केलं जाणार आहे. त्यानुसार या 2 तुमच्या एक्झाम होणार आहेत. सो इथे स्कूल लेक्चरर आणि स्पोर्ट्स कोच अशा 2 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तुमचं एक्सपर्टाईज कशामध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. मी सजेस्ट करेन वेळ फार कमी आहे सो लवकरात लवकर तुम्ही इथे अप्लाय करा, एक्झामची तयारी करा. या जॉबसाठी अप्लाय कसं करायचं ते आपण समजून घेऊयात. तर rajasthan.gov.in ही याची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता राजस्थान सिंगल साइन ऑन 1 डिजिटल आयडेंटिफाय फॉर ऑल ॲप्लिकेशन्स असं या वेबसाईटचं नाव आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही या वेबसाईटवरती ऑलरेडी लॉग इन असाल तर तुमचा डिजिटल आयडेंटिटी नंबर इथे टाकून पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. आणि जर तुम्ही या वेबसाईटवर नवीन असाल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तुम्ही इथे बघू शकता की रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्हाला ऑल अदर्स इन्क्लुडिंग अबाउट गुगलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जर रजिस्टर्ड ईमेल आय डी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल, तुमचं युजर नेम दिसेल प्राजक्ता चौगुले HR आणि त्या पद्धतीने तुम्ही ते पासवर्ड सेट करायचा आहे. तोच पासवर्ड इथे तुम्हाला परत कन्फर्म करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि ऑफिशियल ईमेल ID तुम्हाला इथे अपडेट करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला युजर ID क्रिएट करायचा आहे, पासवर्ड कन्फर्म पासवर्ड, त्यानंतर तुमचा ऑफिशियल मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, ऑफिशियल ईमेल ID टाकायचा आहे आणि सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला एक अलर्ट मेसेज येणार आहे. एक्नॉलेजमेंट भेटते रजिस्ट्रेशन सक्सेसफुल फॉर इट इज स्ट्रॉंगली रेकमेंडेड टू चेंज द पासवर्ड ॲट फर्स्ट लॉग इन असा एक मेसेज आलेला आहे. त्यानंतर एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं की त्यानंतर तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिल्याप्रमाणे इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे, तुमचं डिस्प्ले नेम अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे, जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडरपैकी, आणि तुमचा ऑफिशियल मोबाईल नंबर द्यायचा आहे, ऑफिशियल ईमेल ID तुम्हाला इथे द्यायचा आहे. अल्टरनेटिव्ह नंबरसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. त्याच पद्धतीने तुमचा डिटेल्ड ॲड्रेस इथे टाकायचा आहे. ॲड्रेस त्याचा पिनकोड असेल, कोणत्या सिटीमध्ये तुम्ही राहता, तुमचं स्टेट इथे तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्टमधून इथून सिलेक्ट करू शकता. सर्व काही डिटेल्स टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे परत एक अलर्ट येतो, युअर SSO प्रोफाईल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली अँड नोटिफिकेशन हॅज बीन सेंड थ्रू SMS अँड ईमेल.